नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि हे जे मी आवडती हे काहीतरी स्पेशल इव्हेंटसाठी आहे. म्हणजेच काल मला नवरात्रीच्या नवदुर्गा सन्मान पत्राने गौरविण्यात आलं. हा क्षण माझ्यासाठी खूप मोठा होता. पण माहीत आहे का, तसं वाईट वेळी माझ्यासोबत कोणी नसतं, तसंच ह्या चांगल्या क्षणी देखील माझ्यासोबत कोणी नव्हतं. आज हे पत्र माझ्या मेहनतीचं, माझ्या संघर्षाचं प्रतीक आहे. आणि हा सन्मान मी त्या प्रत्येक स्त्रीला अर्पण करते जी एकटी लढते आणि तरीही स्वतःच्या आयुष्याची नवदुर्गा बनते. लोक फक्त टाळ्या वाजवतात, सन्मान करतात. आतल्या आतील लढाई, अश्रूंनी भिजलेले रात्रीचे तास, स्वतःवर ठेवलेला विश्वास हे फक्त मलाच माहीत आहे. आणि एक सत्य अजून सांगते, घरातील स्त्री जर आनंदी नसेल तर त्या घरात कधीच सुख शांती नांदू नाही शकत. तिच्या डोळ्यातील वाहणारे अश्रू जर कोणी पुसले नाही तर त्या घरातले, देवळातले दिवेही कधी उजळणार नाहीत. म्हणूनच प्रत्येक घराला खरी शांती तेव्हाच मिळते जेव्हा त्यातील स्त्री, त्यातील नवदुर्गा आनंदी, सन्मानित आणि समाधानी असते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.